मित्रांनो, जय भीम. KG आंबेडकर ॲट U4 यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 7 येथील वंचितचे विजयी उमेदवार प्रशांत भाऊ इंगोले यांना भेटण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं या परिसराचा एक उद्देश हा आहे की हा जो परिसर आहे प्रभाग क्रमांक 7 हा जय भीम नगर आणि मखदूम नगर या नावाने ओळखला जातो. आणि हा परिसर म्हणजे आंबेडकरी विचारधारेचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरती, यांच्या शिकवणीवरती ज्या लोकांनी आपला श्वासोश्वास मानलं आणि त्याप्रमाणे चळवळीसाठी इथे काम करायला सुरुवात केली, असा हा अतिशय बाबासाहेबांना मानणारा, बाळासाहेबांना मानणारा जवळपास 3 पिढ्यांचे कार्यकर्ते इथे कार्यरत आहेत. तर अशा ठिकाणी आपण आज आलेले आहे आणि तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे मित्रांनो की प्रभाग क्रमांक 7मधील वंचितचं अख्खा पॅनेल इथे ना निवडून आलेलं आहे. आणि त्यामुळे हे खूप एक महत्त्वाची एक नांदेडच्या इतिहासामध्ये ही एक 25 वर्षानंतर प्रथमच एक झालेली एक बदल आहे, फार मोठी क्रांती आहे. त्यामुळे आपण वंचितचे विजयी उमेदवार प्रशांत भाऊ इंगोले यांना मी सर्वप्रथम विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर. धन्यवाद सर, तर मला आपल्याला पहिला प्रश्न वाटतोय, तर कसं वाटतंय सर, जवळपास 25 वर्षाच्या दुष्काळानंतर वंचितचे 5 नगरसेवक निवडून आले, ते पण खूप 25 वर्ष म्हणजे थोडकं नाही सर. तर कसं वाटतंय तुम्हाला ह्या यशाबद्दल? हे यश हे प्रभाग क्रमांक 7 जयभीम नगर मखदूम नगर इथल्या मतदारांचं यश आहे. इथल्या सर्व मतदारांनी आम्हाला बहुमतांनी लीडनी निवडून दिले, त्याबद्दल प्रथम सर्व मतदारांचं मी आभार मानतो. हे यश हे एकट्या कोणत्या कार्यकर्त्यांचं नाही, हे सर्व समाजाचं काम आहे. जे समाजामध्ये जे स्वाभिमानी लोक आहेत, या सर्व लोकांचं यश मी समजतो. ओके सर. त्यानंतर सर मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू शकतो की दुसरा प्रश्न आहे हा की आपली काँग्रेस पक्षासोबत युती होती, तर आपला एकंदरीत युतीचा अनुभव कसा होता, की म्हणजे युती तंतोतंत पाळल्या गेली का दोन्ही बाजूच्या वतीने, दोन्ही पक्षाच्या वतीने? युती आम्ही दोन्ही पक्षाने, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीने युती धर्म आम्ही पाळलेला आहे आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत केलेली आहे. आणि सर, आपण एकंदर प्रचार करताना प्रचाराचं नियोजन कसं केलं, म्हणजे एकदम तुम्ही ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांपासून ते मोठमोठ्या इंटेलेक्च्युअल लोकांपर्यंतचा हा मतदारसंघ आहे, तर तुम्ही प्रत्येक मतदाराशी कसं कनेक्ट झालात? आता मागील मी 3 इलेक्शन लढलेले आणि 3 वेळेस मी हारलेला आहे. त्या हाराचा मला खूप अनुभव होता. कशी मॅनेजमेंट काय करायची, काय गुप्त बैठका कशा घ्यायच्या, ओपन सभा कशा घ्यायच्या, काय नियोजन करायचं, मतदाराला 1 to 1 कसं, कारण हे महापालिकेचे इलेक्शन मॅन टू मॅनचे इलेक्शन, 1 to 1 कसं त्यांच्या काय समस्येवर काम करायचं, या सर्व गोष्टी याचा अनुभव असल्यामुळं या इलेक्शनला आम्हाला काही अवघड गेलं नाही. ओके सर. अजून एक प्रश्न विचारायचा आहे की खूप जणांनी बोलले, म्हणजे असं एक दबक्या आवाजात चर्चा आहे, ते खरं आहे का काय खोटं आहे माहीत नाही, की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष म्हणजे पैसे न वाटता जिंकून आलेला पक्ष आहे, अशी एक चर्चा चालू आहे दबक्या आवाजात प्रत्येक शहरामध्ये. तर मला सर तुम्हाला खरं सांगा सर, मला तुम्ही निवडणुकामध्ये किती पैसा खर्च केला किंवा ओतला जिंकून येण्यासाठी? आमचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मागील 2-3 महिन्याखाली नांदेड येथे आले होते आणि त्यांनी एका कार्यक्रमात आव्हान केलं होतं जनतेला की बाबा, इलेक्शन हे खर्चिक झालेलं आहे, प्रत्येक पार्टीचा उमेदवार हा पैसे वाटत आहे. त्यांनी एक आव्हान केलं होतं जनतेला की सर्व उमेदवारांचे पैसे घ्या आणि गरीब उमेदवार जो तुम्हाला कोणी पैसे देणार नाही त्याला मतदान करा. म्हणून आपण बघितलं असाल की इलेक्शनच्या वोटिंगच्या 3-4 दिवसापासून आमच्या प्रभागातसुद्धा जत्रेचं स्वरूप आलेलं होतं. कुठलंही प्रशासनाचं त्याच्यावर नियंत्रण नव्हतं. कुठलीही निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांचं पथक हे कुठलंच, आणि किंवा पोलीस कंप्लेंटसुद्धा एकाने केली नाही. एवढं पैशाचा सुळसुळा झाला. माझा आपल्या चॅनलच्या वतीनं या निवडणूक प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा मी या आपच्या चॅनलच्या माध्यमातून तीव्र निषेध करतो की यांनी पारदर्शक निवडणुका घेतल्या नाहीत. पैसा पाण्याचा लूटमार चालू करतोय काही उमेदवार, त्यांना कुठल्याही प्रकारचं दडपण त्यांनी दिलं नाही किंवा त्यांना मोकळीक सोडली प्रशासनाने. अतिशय समर्पक स्पष्टीकरण दिले सर तुम्ही. तर आता मी सर तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय की आता तुमची टर्म 5 वर्षाची आहे, आय गेस 2031पर्यंत तुमचं हा कालावधी आहे. तर तुमचं सर प्राधान्याने तुम्ही कोणती विकास कामे या प्रभाग क्रमांक 7मध्ये करणार आहे? तुमचे इयरली प्लॅन काय आहेत, हाफ इयरली प्लॅन काय आहेत?
आता आमचा अजून शपथविधी राहिलेला आहे. पहिल्या GB साठी आम्ही तयारी करतोय की आमच्या मुख्य समस्या आमच्या प्रभागातल्या काय आहेत. आमच्या मुख्य समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, आमच्या इथं पाईपलाईनची समस्या आहे. शुद्ध पाण्याचे पाईपलाईन्स कुठंच नाही आमच्याकडे. एवढे मोठे टाके, आमचं जलकुंभ आमच्याकडे असूनसुद्धा इथं कुठल्याच प्रकारचं नियोजन दिसत नाही. इथले लोक टॅक्स म्हणजे सकाळ संध्याकाळ पाणी यावं असं नियोजित त्यांच्या GRमध्ये लिहिलं आहे की 2 टाईम पाणी आलं. इथे एवढा मोठा डॅम असून सुद्धा आपली महापालिका 4-4 दिवसाला पाणी सोडते. पण ते पण कुठल्या टाईमला सोडते, रात्री सोडते, महिलांची झोप उडवते, कधी 4ला सोडवते, कधी रात्री 10ला सोडवते. ह्या ज्या समस्या आहेत जनतेच्या, त्या समस्यावर आम्ही काम करणार आहोत. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून आमच्या चॅनलसाठी तुम्ही बाईट दिला. तुमच्या कार्याला आमचा सलाम राहील आणि तुमची अशीच प्रगती हो, उत्तरोत्तर तुमचं यश बढो, हीच भगवान बुद्धाच्या कृपेने एक सम्यक सदिच्छा व्यक्त करून समाप्त करतो. जय महाराष्ट्र, जय भीम. जय भीम, जय संविधान.